मित्रांनो, आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं ॲग्रो जगत ॲप कसं इन्स्टॉल करायचं, अकाउंट कसं तयार करायचं आणि लॉग इन कसं करायचं. आता वेळ आली आहे या ॲपमधील प्रत्येक महत्त्वाच्या फीचर्सची सविस्तर ओळख करून घेण्याची. कारण ॲप डाउनलोड करणं आणि लॉग इन करणं हा फक्त पहिला टप्पा आहे. खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा आपण प्रत्येक फीचर योग्य प्रकारे वापरतो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲग्रो जगत ॲपमधील सर्व महत्त्वाचे पर्याय आणि त्यांचा उपयोग. चला तर मग सुरुवात करूया. होम पेज, मुख्य पृष्ठ. ॲग्रो जगत ॲप ओपन केल्यानंतर सर्वप्रथम दिसतं ते म्हणजे होम पेज, म्हणजेच मुख्य पृष्ठ. इथे तुम्हाला विविध शेतीमाल, उत्पादने आणि सेवा दिसतात. मुख्य पृष्ठवरती तुम्ही लॉग इन किंवा रजिस्टर नसताना सुद्धा हे सर्व काही पाहू शकता. मुख्य पृष्ठवरती इथे हे जे चिन्ह आहे ते भाषा निवडण्याचे चिन्ह आहे. हे दुसरे जे प्रश्नार्थक चिन्ह आहे ते ॲग्रो जगत ॲपसाठी तुमच्या काही सूचना, प्रश्न, अभिप्राय असल्यास इथे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर मुख्य पृष्ठवरती हे जे चिन्ह दिसते आहे ते लोकेशन म्हणजेच आपले ठिकाण निवडण्याचे चिन्ह आहे. त्यानंतर इथे या ज्या 3 लाईन्स दिसत आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे 4-5 पर्याय दिसतील. इथून तुम्ही डायरेक्ट त्या पर्यायांवरती जाऊ शकता. उदाहरणार्थ, या मुख्य पृष्ठ पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मुख्य पृष्ठवरती पोहोचता. त्यानंतर मुख्य पृष्ठवरती हा जो सर्च बार आहे इथून तुम्ही तुम्हाला हवी असलेली उत्पादने शोधू शकता. इथून सुद्धा तुम्ही तुमचे लोकेशन सेट करू शकता. त्याखाली इथे क्विक ॲक्शन बार आहे जिथून तुम्हाला अर्जंट काही हवे असल्यास, त्वरित काही पाहायचे असल्यास इथून सर्च करू शकता. इथे खाली तुम्हाला लेटेस्ट म्हणजेच अलीकडील सर्व माहिती तुमच्या जवळपासच्या व्यावसायिकांनी जी काही उत्पादनाच्या जाहिराती टाकल्या असतील त्या सर्व काही तुम्ही इथे मुख्य पृष्ठवरती पाहू शकता. इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकल साहित्य, औषधी वनस्पती, कडधान्ये, कृषी उपकरणे अशा सेवा दिसत आहेत. त्या सर्व आपल्याला ॲग्रो जगत ॲपच्या माध्यमातून मिळू शकतात. त्यानंतर इथे हे कॅटेगरीचे जे चिन्ह आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांची यादी दिसेल. त्याच्या बाजूला असणाऱ्या जाहिरात द्या या चिन्हावरती तुम्ही टच केल्यानंतर कृपया लॉग इन करा असा तुम्हाला संदेश दिसेल. ही सुविधा तुम्ही लॉग इन असल्यानंतरच वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी इथे लॉग इनचा पर्याय दिलेला आहे. सर्वात शेवटी इथे नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी हा नोटिफिकेशन्सचा पर्याय दिलेला आहे. लॉग इन मुख्य पृष्ठवरती इथे हे जे बटन आहे ते लॉग इनचे आहे. इथून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन कसे करायचे हे आम्ही हाऊ टू सिरीजच्या व्हिडिओ नंबर 4 मध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहे. जर आपल्याला लॉग इन कसे करायचे हे पाहायचे असेल तर आपण आमचा यूट्यूबवरील हाऊ टू व्हिडिओ नंबर 4 पाहू शकता. रजिस्टर, नोंदणी करा. मुख्य पृष्ठवरती लॉग इनच्या पर्यायांमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला नवीन युजरची नोंदणी असा एक पर्याय दिसेल. इथून तुम्ही नवीन खाते तयार करू शकता. जर तुम्ही अगोदरच खाते उघडले असेल तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही थेट लॉग इन करू शकता. नवीन युजरची नोंदणी कशी करायची हे सुद्धा तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलवरच्या हाऊ टू सिरीज व्हिडिओ नंबर 4 मध्ये पाहू शकता. चेंज लँग्वेज, भाषा बदल. मुख्य पृष्ठवर हे जे चिन्ह आहे ते भाषा बदलण्यासाठी चिन्ह आहे. इथे तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा 3 भाषांचे पर्याय दिसतील. यातील तुम्हाला जी भाषा हवी आहे ती तुम्ही निवडू शकता. भाषा निवडल्यानंतर तुम्हाला ॲपवरील सर्व माहिती त्या भाषेमध्ये पाहता येईल. सेट लोकेशन. मुख्य पृष्ठवरती हे जे चिन्ह आहे ते लोकेशन सेट करण्याचे म्हणजेच ठिकाण निवडण्याचे चिन्ह आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडा असे पर्याय दिसतील. इथे या ॲरोच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक यादी दिसते. त्यातून राज्य, जिल्हा आणि तालुका निवडून झाल्यानंतर गावाचे नाव लिहिताना तुम्हाला एक यादी दिसेल. या यादीमध्ये जर तुमच्या गावाचे नाव नसेल तर इथे खाली तुम्ही तुमच्या गावाचे नाव लिहू शकता. त्यानंतर इथे खाली स्थान जतन करा हा पर्याय आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे लोकेशन सेट होईल. सर्च अँड फिल्टर, प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. या इथे जो सर्च बार आहे इथून तुम्ही तुम्हाला हवे असलेले उत्पादन शोधू शकता. या सर्च बारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली उत्पादने दिसतील.
जसे की आता मी इथे पशुखाद्य शोधत आहे. या पशुखाद्य पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असे फिल्टर दिसतील, ज्यावरून तुम्ही किमतीप्रमाणे किंवा पिनकोड प्रमाणे तुम्हाला हवे तसे पशुखाद्य शोधू शकता. इथे मुख्य पृष्ठवरती खाली स्क्रोल केल्यानंतर आणखी उत्पादन जाहिराती पहा या बटनावरती टच केल्यानंतर इथे सुद्धा असे फिल्टर दिसतील, ज्यामध्ये किंमत, पिनकोड, उत्पादन, सेवेचा प्रकार, उत्पादन सेवेचे नाव अशा प्रकारचे पर्याय आहेत, जे निवडून तुम्ही तुम्हाला हवे असलेले उत्पादन शोधू शकता. नोटिफिकेशन. मुख्य पृष्ठवरती हे जे चिन्ह आहे ते नोटिफिकेशनचे आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ॲग्रो जगत कडून आलेले जनरल नोटिफिकेशन्स, नवीन फीचर्स बद्दल माहिती, अपडेट्स हे सर्व या नोटिफिकेशन्स सेक्शनद्वारे ॲग्रो जगतची टीम अचूक वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवेल. हेल्प अँड सपोर्ट. मुख्य पृष्ठावरील या चिन्हावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या काही अडचणी असतील तर या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे नाव, मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुमचा अभिप्राय किंवा सूचना, प्रश्न तुम्ही लिहू शकता. त्यानंतर हे सबमिट बटन दाबल्यानंतर तुमचा प्रश्न, अभिप्राय टीमकडून पाहिला जाईल व तुमच्या अडचणीवर लवकरच ॲग्रो जगत टीम तुम्हाला सोल्युशन देईल. ॲग्रो जगत टीमला त्वरित संपर्क करण्यासाठी इथे फोन नंबर सुद्धा दिलेला आहे, ज्यावर तुम्ही तुमच्या समस्या, अडचण सांगू शकता. आणि ॲग्रो जगत कडून येणारे ब्लॉग्स, यूट्यूब व्हिडिओज हे सर्व आपण या सेक्शनमध्ये पाहू शकता. तर अशा प्रकारे ॲग्रो जगत ॲपमधील मुख्य पृष्ठावरील सर्व महत्त्वाचे फीचर्स आपण सविस्तरपणे पाहिले, जे लॉग इन नसताना किंवा तुमचे खाते नसल्यास सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता तुम्हाला ॲपमधील प्रत्येक पर्यायाचा उपयोग अधिक स्पष्टपणे समजलाच असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण लॉग इन केल्यानंतर आणखी महत्त्वाच्या फीचर्सचा प्रत्यक्ष वापर स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. म्हणून पुढचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. ॲग्रो जगत ॲप शेतीमाल खरेदी आणि विक्रीसाठी एक स्मार्ट डिजिटल व्यासपीठ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.